नमस्कार मित्रांनो, आज मित्रांनो जे आहे ते म्हणलो होतो मी जोडवे जे मोडलेले होते आईचे ते पण मोडून आज मित्रांनो चाकरवाडीला मी चाललो आहे. मी व माझ्या मोठ्या बहिणी आहेत, 1, 2, 3 नंबरचे पलीकडचे मेवणे आहेत. हा मुलगा आहे माझा. पैसे 3 बहिणी आहेत. मग आम्ही बीडमधून निघलो. मुलाच्या हाताने पैसे म्हणजे त्याच्याच हाताने घ्यायचे होते, परंतु तो रडायला लागला म्हणून त्याला वापस पाठवून दिले आणि पैसे त्याच्या हाताने खिशात ठेवले पुन्हा. आणि मग खिशात ठेवल्याच नंतर आम्ही निघलो. ही बारकी बहीण आहे. आम्ही निघलो तिथनं नेकनूरमध्ये. मग म्हणलं नेकनूरमध्ये थोडासा बाजार शूट करा. एक व्हिडिओ केला फक्त आणि मग एक व्हिडिओ करून पुढे निघलो. जे काही नेकनूरमध्ये सामान खरेदी मला करायचं होतं ते संपूर्ण सामान मी खरेदी केलं. गहू, गुळाची मोठी 10 किलोची ढेप, तेलाचे पुडे आणि बाकीचं काय नारळ अगरबत्ती जे काय असेल ते, कारण की आपल्याला 2 ठिकाणी ते वाटायचं आहे. त्या पैशातलं हे पाहताय तुम्ही साहित्य. ती गव्हाची गुणी आहे आणि पुढं गुळाची ढेप आहे. तिथून आम्ही गेलो माऊली महाराजाचे दर्शन करण्यासाठी. हे पाहताय तुम्ही माऊली महाराजाचं मंदिर आहे हे. आणि मग तिथं गेलो, व्यवस्थितशीर दर्शन वगैरे आम्ही घेतलं. हे पाहताय आम्ही खाली चाललोत आता दर्शन घेण्यासाठी. आणि व्यवस्थित खाली उतरलो, कारण खाली आहे महाराजाचं जे आहे ते समाधी. हे पाहत आहे मित्रांनो माऊली महाराज. आणि आम्ही इथं दर्शन करून लगेच हे जे साहित्य होतं हे आम्हाला द्यायचं होतं, ते देण्यासाठी आम्ही लगेच खाली निघलो. कारण जिकडं पंगत बसते, मला वाटलं पंगत जी आहे ती फक्त आमुषा पुनवलाच असते, परंतु नाही, कंटिन्यू पंगत असते. ही त्यांच्या घरातली जुनी गादी आहे त्यांची माऊली महाराजाची. मग इथं आलो, भोजन वगैरे केलं. तर मित्रांनो पूर्ण आपण जे आहे गहू, तेल आणि गूळ आणि नारळ इतकं आपण दान केलेलं आहे इथं माऊली महाराजाच्या इथं. आणि मला माहीत नव्हतं की दररोज इथं कंटिन्यू प्रसाद भेटतो म्हणून. इथं कंटिन्यू दररोज प्रसाद हा कंटिन्यू रोज मिळतो. तर आपण हे दान केलेलं इथं माऊली महाराजाच्या इथं. हे पहा, गूळ, तेल